वाजत गाजत आगमन झालेल्या माहेरवाशीण गौरीचं आज सर्वत्र पूजन केलं जात आहे। आपापल्या कुळाचाराप्रमाणे महालक्ष्मी किंवा गौरीसाठी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातोय। शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याच्या राशी मांडून पूजा करतात। लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचाच आहे। माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा, माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा, ऋणू झुणू त्या पाखरा, गवर गौरी ग चिम्मा फुगडी खेळू दे, हिरव्या रानात गवर माझी नाचू दे, ऋणू झुणू त्या पाखरा, गारे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या घराघरांमध्ये आज भक्तिभावानं गौरी पूजन केलं जात आहे। माहेरवाशीण गौरीला गोडाधोडाचा तर काही ठिकाणी वडे सागोतीचा मांसाहारी नैवेद्य देखील दाखवला जातोय। सिंधुदुर्गात गौरीसमोर औसा भरण्याची परंपरा आहे। विविध प्रकारच्या पानांवर 5 प्रकारचं खाद्य जिन्नस ठेवून तो औसा गौरीच्या पुढ्यात सुपामध्ये ठेवला जातो। त्यानंतर औसा देण्याची ही परंपरा म्हणजे एक प्रकारे घरातील ज्येष्ठांनी पुढच्या पिढीला परंपरा आणि चालीरीती यांचा वसा देण्याचं प्रतीक मानलं जातं।